उपोषण चालू आहे महाराष्ट्रामध्ये, आज तुम्ही निषेध व्यक्त करताय. या लोकशाहीमध्ये मागण्या मांडण्याचा, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि असं असताना शांतताई मार्गाने मराठा समाजाच्या मागण्या मांडत असताना अतिशय भ्याड पद्धतीने त्या ठिकाणी झालेल्या आंदोलकांवर लाठी हल्ला आहे. त्याची चीड संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे आणि ती चीड आज व्यक्त होताना दिसते. मराठा समाज हा सगळाच सदन नाही आहे. मराठा समाजामध्ये सुद्धा अनेक गरजू कुटुंब आहेत. सगळाच समाज काही सदन नाही आहे. त्यामुळे आरक्षणाची मागणी अनेक वर्ष होते. त्यामुळे या आरक्षणाची मागणी करत असताना हा हल्ला करणं आणि तिथं महिलांना अक्षरशः रक्त येतोपर्यंत मारणं हे कुठेतरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्यासारखं आहे. त्याच्यामुळं आज या ठिकाणी सर्व हडपसरच्या वतीनं आम्ही याचा निषेध करतो आहे. सरकारने त्वरित याच्यावरती निर्णय घ्यावा अशी सगळ्या आंदोलकांची मागणी आहे. तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांचा राजीनामा मागताय का? इथं सगळेच महाराष्ट्रातली जनता तीच घोषणा देत आहेत. त्याच्यामुळं काही एक विषय नाही आहे. पोलिसांनी केलेलं जे कृत्य आहे ते अतिशय चुकीचंच होतं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राच्या एकंदर संस्कृतीला, महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्याला न जाण्यासाठी या देशामध्ये अशा पद्धतीने आंदोलकांवर लाठी हल्ले हे इंग्रजांच्या काळात होत होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अशा पद्धतीने आंदोलकांवर आणि जे आरक्षणाची मागणी करतात, जे या सरकारच्या मध्ये असलेल्यांनी पूर्वी जाहीर केलं होतं, दिलं पण होतं, त्यामुळे लाठी हल्ला करायचा प्रश्न येतच नव्हता. पण असं का झालं हे माहीत नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सगळेच आंदोलन करतायत. आपणही घोषणा ऐकतायत की त्या घोषणा दिल्या जात आहेत. तुमची नेमकी भूमिका काय? तुम्ही सरकारसोबत आहात का? एक गोष्ट आहे, सरकार हे लोकांच्या सोबत लागतं. सरकारने त्या ठिकाणी लोकांच्या या आग्रही मागणीचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर निर्णय त्याच्यावर केला पाहिजे.